नमस्कार. तुमचा परिचय दोऱ्यानगर आहे. मी प्रदीप नारायण मडगे, राहणार कविता, तालुका चांदूरबाग, जिल्हा अमरावती. जिल्हा अमरावती. तुमचा मोबाईल नंबर 70 83 17 25 92. बर. माझा परिचय अतुल गोविंदराव देवगरे, राहणार कविता, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर आहे 99 70 76 96 66. माझं आहे कृषी केंद्र, अतुल कृषी केंद्र नावानं. मी मळगे साहेबांच्या शेतात आलेलो आहे. तर मळगे साहेबांच्या शेतात मळगे साहेब आमच्या कृषी केंद्रात एक खत घ्यायला आले होते, 50 किलोचे गोणी. तर लगभग आपण ज्या क्षेत्रात उभा आहे इथं 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकराले आज समजा कोणतंही खत घेतलं तर आजच्या हिशोबानं 5000च्या वरच खत होते. तर मी त्यांना कल्पना दिली की बाबा 50 किलोचे पोते न उचलता आणि अमोनियम फॉस्फेट, पोटॅश, फॉस्फेट सारखी चीज हे 30 दिवस लागते भेटायला. पोटॅश समजा 30-35 दिवस पोटॅश लागते. तर याच्याऐवजी सरदार ॲग्रिकल्चर कंपनीचं एक ॲग्रो स्प्रे, लिक्विड मायक्रोडॉन, फॉस्फेट 40% आणि गॅलेक्सी 60% पोटॅश, असं 3 ॲटम मी यांना एका पंपाला फवारणीला 40-40 मिली दिलं. तर हे फवारणी लगभग 24/7/2000 म्हणजे 25/7/2025 ला केलेली आहे. आज लगभग 10 दिवस झाले. आज 4/8/2025 आहे. तर त्यांचे प्रदीप रिझल्ट कसे काय भेटले तुम्हाला त्या औषधीचे रिझल्ट एकदम चांगले आहे. म्हणजे जो आम्ही खताचा खर्च करतो तो आम्ही फवारणीवर केला. खत न टाकता फक्त फवारणीवर खर्च केला. बरं, जिथं तुम्ही खत टाकलं आणि त्याच्यामधला काय डिफरंट आहे? डिफरंट म्हणजे जी क्वालिटी एकदम साफ आहे, क्वालिटी एकदम चांगली आहे. वाळी चांगली झाली, क्वालिटी झाली, ग्रोथ पण चांगली झाली. ऑलरेडी ह्या शेतात पेरणीपासून खताचा दाना पण नाही आहे. बरोबर आहे. नाही, आज समजून झाला जे क्वालिटी आहे, जे फाईट आहे, बरोबर आहे. रासायनिक कोणाच प्रमाणात युज केलं नाही आहे. हे फवारणीमुळे, पूर्ण फवारणीमुळे झालं. आता सरदार ॲग्रिकल्चर जे तुम्ही ॲग्रो स्प्रे आणि फास्को आणि गॅलेक्सी हे तिन्ही याचं जे कॉम्बिनेशन केलं आपण, आता कॉम्बिनेशन केल्यानंतर खत टाकायलाही खर्च लागते, फवारणी मारायलाही खर्च लागते. बरोबर आहे. पण इथं पाणी असो नसो, पाणी कधी नाही आलं तर खत जमायला वेळ लागते. आणि हे फॉस्फेट आहे, पोटॅश, त्याला 30-35 दिवस लागते. हे तिसऱ्या दिवशी लगेच भेटते. तिसऱ्या दिवशी लगेच भेटून दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचा खर्च हा 550 रुपये एकरावर आला. आज फर्टिलायझर मध्ये 550 रुपये एका 50 किलोचं पोतं, एकरी एक पोतं पण टाकलं तर ते 550 रुपयात कोणतंच फर्टिलायझर मिळत नाही. बरोबर आहे. आज इथे तुम्हाला NPK प्लस मायक्रोडॉन भेटलं. बरोबर आहे. प्लस तुमचं pH पण बॅलन्स झालं. बरोबर आहे. आता याच्यात तुम्हाला शेतकऱ्याला एवढ्या कमी बजेटमध्ये अशी कधी शेती केली तर आपण कुठेतरी बचव, खर्च पुष्कळ वाचणार आहे. आणि जे फर्टिलायझर आपण 3 डोस कापाशीला टाकतो तर तसेच 3 कधी फवारणी कधी केली तर त्याला 1 रुपयाचाही दाना टाकायची गरज पडणार नाही. बरोबर आहे. तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते याच्याबद्दल? नाही, आम्हाला हे आता यावेळेस जेव्हा आम्ही मारलो, आधी मारली, आम्ही फवारी मारली, औषधी मारल्या, खतं टाकले, पण असा आम्हाला त्याच्यात अर्थ नाही पडला. फरक खूप झाला. म्हणजे तुम्हाला अशी गरज भासून नाही राहिली? नाही, आज नाही वाटून राहिलं. आज या फवारणीला खताची गरजच नाही राहिली ना. फवारणी आज तुमच्यापाशी 14-14.5 एकर आहे. आज 14 एकराला तुम्ही कधी एकरी 550 रुपयाला खर्च केला तर किती बजेट झालं? पुष्कळ खर्च. आणि एकरी 1800 रुपयाचं एक पोतं कधी सोडलं किती लागते? म्हणजे तुमचा लगभग 1200-1300 रुपये एकराचा खर्च वाचून आला. बरोबर आहे. एकाच पहिल्याच याच्यात. हा, पहिल्याच म्हणजे 3 फवारणीमध्ये म्हणजे 5,000 रुपयाची अमोनिया एकरी खर्च वाचू शकते फर्टिलायझर मध्ये. त्याच्यानंतर जे फवारणीचा विषय आहे तो लागूच आहे. प्रत्येक करावंच लागणार आहे. बरोबर आहे. निंदनखोर पण लागणार आहे, याचंही घर लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पण आपण फर्टिलायझर मध्ये कधी बचत केली पुष्कळ बचत होऊ शकते. आणि शेतकऱ्याला टेक्निकल करणं गरजेचं आहे. आणि ऑलरेडी 50 किलोचे वजन न उचलता
प्रत्येक आता टेक्निकल भरपूर आलेलं आहे नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये, असं यूज करायला पाहिजे शेतकऱ्यांना, असं आमचं मत आहे. आणि माझंही मत तसंच आहे. हा म्हणजे मला याच्यात- पण तसंच वाटलं आहे. कारण लोकांचा फायदा कुठं होईल, कुठं बचत होईल याचा विचार कधी शेतकऱ्यांना प्रत्येकाला कधी केला तर बऱ्याच गोष्टी बचवू शकते, ओळखू शकतो आपण. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद.